आता स्टँडवर लावून स्टँड हरि हरि हरे राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूपाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम जय जय राम हरे दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायणा कदा न उपजो नारायणा कदा न उपजो नारायणा न उपजो नारायणा आता मज आयशे करे तुझे पाय चित्ते धरे तुझे पाय चित्ते धरे तुझे पाय चित्ते धरे हा उपजला भाऊ तुझ्या कृपे सिद्धे जाऊ तुझ्या कृपे सिद्धे जाऊ तुझ्या कृपे सिद्धे जाऊ आता मज आयशे करी तुझे पाय चित्ते धरे तुझे पाय चित्ते धरे तुझे पाय चित्ते धरे हा तुका म्हणे आता लाभ नाही या परता लाभ नाही या परता लाभ नाही परता हा तुका म्हणे आता लाभ नाही या परता लाभ नाही या परता लाभ नाही या परता आता मज आयशे करी तुझे पाय चित्ते धरे तुझे पाय चित्ते धरे तुझे पाय चित्ते धरे आयशे करे तुझे पाय चित्ते धरे तुझे पाय चित्ते धरे विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई दुर्वदते मारा दुर्बुद्धि मारा
सदानं उघडणार आहे ऐसे करे Kutano budu narayana Atamado aise kore Atamado aise kore तुझे पाये चित्ते धरे पाये चित्ते धरे तुझे पाये चित्ते धरे आत्म ऐसे करे आत्म ऐसे करे पाये चित्ती धरी चित्ते धरी तुझे पाये चित्ते धरे आत्म ऐसे करे आत्म करे Thala, 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 Thala,
पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायणा. आता मजाय शेकरी तुझी पाय चित्ती धरी. उपजला भाव तुझ्या कृपे सिद्धी जावो. तुका म्हणे आता लाभ नाही अपरता. आता मजाय शेकरी तुझी पाय चित्ती धरी. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतापिया संतप्ताने सके चाविकारे. दुसरे चरण संताचे कृपादान एक प्रेत त्यांच्या कृपादान एक प्रेत विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानेत कथेचा विस्तारू. बाबाची सद्गुरुदास तुका. आज उजनी क्षेत्र ते पंढरपूर क्षेत्र येता येता 4 मुकाम होऊन गेलेले आहेत. आणि आज मोहोळ या गावी नाथ महाराज गणेशनाथ महाराज आलेले आहेत. आणि या दिवसाची असणारी कात्र सेवा महाराजांनी म्हणल्याप्रमाणे जपा मरा हे काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. तसं माझ्याकडे एक दुबळ्याकडे आलेली आहे. आपण नाथासारख्या तुकोबारांच्या समोर अहो ज्याने वेद प्रत्यक्ष इतरांनी भार व्हावा म्हणले. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठाऊका इतरांनी व्हावा भार माता. तसं आपण अल्पमती मी तो अल्पमती हिन काय वरून तुमचे गुण उदकी तारिले पाषाण हे तो महिमान नामाचे. आणि सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. महाराज अभंगाच्या ठिकाणी म्हणतात दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायणा. भगवंता माझ्या अंतकरणाच्या ठिकाणी दुर्बुद्धी येऊच नाही. पण आपल्या मनानं जर आपण या ठिकाणी ते घालवायची म्हटलं तर जाईल का हो. त्यांची कृपा झाली पाहिजे बरं का.
त्यांची कृपा झाल्यानंतर आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणचं सगळं म्हणजे विकार निघून जातात. होता तुमची कृपा पशी बोले वेद, निर्जीवी चालवली भिंती महिमा आगाध. इतकं सामर्थ्य यांच्याकडे आहे संत महात्म्याकडं. म्हणून ते संत महात्मे सुद्धा त्या परमात्मेकडे विनवणी करतात. पांडुरंगा, माझ्या मनाच्या ठिकाणी दुर्बुद्धी येऊच नाही. आणि ज्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी दुर्बुद्धी आली त्यांचं काय झालंय, हास्य झालंय आपल्याला माहितीच आहे. अहो, एवढे वेद शास्त्र पुराण सांगतात, अनेक ग्रंथाच्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून संतांनी का सर्वस्व भार घातला बरं का कोणावर, देवावर. देवा तुमच्यावर आहे माझं, आणि खरोखर आपल्यावर ज्या टायमाला भार आपण घेऊत तर ऋषी मुनीसारखी अवस्था होईल बरं का. न जाणते लेकरू माता लागे दूर धरू बरं का. जाणतं म्हणजे कोण आहेत, ऋषी महात्मे आहेत बरं का, तपश्चर्या करणारे. आणि नेमते कोण आहेत महाराज, संत महात्मे आहेत. त्यांनी निनत पण अंतःकरणाच्या ठिकाणी धरलं आणि भगवंताला अनन्य भावाने शरण गेली. आणि अनन्य भावाने शरण जाऊन भार भगवंतावर घातला सगळा. का घातला तर त्यांच्याच कृपादानाच्या अवकाळनं काय होतं तर आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी हे दुर्बुद्धी असणे आहे बरं का, हे दुर्बुद्धी जाती आणि सद्बुद्धी अंतःकरणाच्या ठिकाणी ती. आणि सद्बुद्धी ज्या टायमाला अंतःकरणाच्या ठिकाणी येईल त्या टायमाला आपल्याला कीर्तन आवडतं, त्या टायमाला भजन आवडतं. हेच केलं महाराज. गोपाळाला ज्या टायमाला आपणाला स्वतःच्या अंतःकरणाच्या ठिकाणी वाटलं गोवर्धन पर्वत उचलवर बघा, भगवंतांनी सांगितलं बाबा 7 दिवस झाले, तुम्ही बेजार झाला असाल, काढा म्हणले हात. त्या टायमाला गोपाळ काय म्हणता, अरे बापरे, तुम्ही म्हणले आमच्यावर भार घातला पर्वताचा आणि तुम्ही बाजूला राहिलो, डोळा चुकून बाजूला राहिलो, आता म्हणतो की हात काढा लटकच. भगवंतानी म्हणले मग मी काढतो म्हणले, हात मी काढतो, तुम्ही धरा म्हणले, तुम्ही बलवान आहोत. अहो, भक्ताला मोठेपणा देव देतो, पण त्यांना थोडा अभिमान अंतःकरणाच्या ठिकाणी वाटला होता. म्हणजे भगवंत काय असं थोडं वाटलं महाराज. त्या टायमाला भगवंताने थोडा हात काढला महाराज, अवघात डोंगर कड 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 केला. त्या टायमाला तो गोपाळांना भगवंता लावा हात, धरा 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 म्हणजे. कारण एवढा जर अभिमान आपल्या भक्ताला झाला तर देवाला सहन होत नाही, तर अभिमानच पहिल्या सुर तरी येऊ देत नाही महाराज. कारण अभिमान हे अज्ञानाचं प्रतीक आहे. न एकाने आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी विचार केला आणि आपल्या स्वतःवर भार घालून परमार्थ या ठिकाणी परमार्थ करू लागलो तर ते परमार्थ कुणकडे हे जाईल हे सांगता येत नाही. मनानं परमार्थ होतो महाराज. म्हणून माऊली म्हणतात, मनोमार्गे गेला तो ते चिमुकला, हरी पाठी स्त्रावला तोची धन्य. म्हणून आपण संतांनी मार्ग दाखविलेला आहे महाराज, त्याच मार्गाने या ठिकाणी जावं. आणि संतांनी काय घातलं तर देवावरच घालून या भार राहिलो निश्चिंते बरं का. देवावर भार घातला, संत महात्म्यावर या ठिकाणी भार घातला. म्हणून त्या भगवंताला आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी साठवलं आणि त्या टायमाला आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणचे विषय आहेत, अभिमान आहे, हा दूर जातो. आणि दूर जाऊन काय होतो तर आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी सद्बुद्धी येते आणि सद्बुद्धी आल्यानंतर काय होतो तर भगवंताचं चिंतनच ही आवडतं महाराज, दुसरं काही आवडत नाही बरं का. म्हणून त्यांचं चिंतन करण्यासाठी त्यांच्यावरच भार घातला पाहिजे, भगवंतावर. का भार घालावा भगवंतावर तर त्यांनी काय केलं आपल्याला, महाराज म्हणतात, जेणे हा जीव दिला दान, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, त्यांचे करीन चिंतन. जग जीवन नारायण, जग जीवन नारायण.
गायन गुणतयाचे गायन गुणतयाचे जोया भिवरे जातिरी जोया भिवरे जातिरी जोया भिवरे जातिरी जोया भिवरे जातिरी दयाचे करीण चिंतन जगजीवन नारायण गायन गुणतयाचे म्हणून महाराजांनी स्पष्टपणे सांगितलंय बरं का, त्या भगवंतांनी आपल्याला उत्तम अशा प्रकारचा ध्येय दिला, त्यांच्यातलाच अंश हा घालावा. घालून या भारायलो निशिंते निरविले संती विठोबाची लावून या हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी. तर तो भगवंत आहे, त्या भगवंतावर विश्वास ठेवून जर केलं तर सहज संत ही कृपा करतात. आणि संत कृपा केल्यानंतर आपणाला हे जीवन आहे महाराज, या जीवनाचं सार्थक होतं. घेतले जन्म त्याचे मागे सार्थक झाले हो, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. तेनेची संत सज्जन भेटले कृपाळ, तेनेची फेडीला बुद्धीचा मळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. त्या संतांनी कृपा केल्यानंतर काय होतं महाराज, कृपा ह्या केली संत जयनी, कृपा ह्या केली माझे अलंकारिणी वाणे वाणे प्रीती तो लाविली किरतणे शरणी डोळतो देव प्रेरणा देतात महाराज संत महात्म्याला. म्हणून तुकोबाराय म्हणले, कृपा ह्या केली संत जनी माझी अलंकारी दिवाणी, प्रीती तो लाविली कीर्तनी तुका चरणी लोळतशी. इतक्या प्रकारचा असता का तर भगवंत कृपा आल्या आपणही करतो आणि संताकुणी या ठिकाणी करायला होतो बरं का. आपण ऐकत आहोत, ज्या टायमाला संत महात्म्याला आठवण येत नाही महाराज, त्या टायमाला देव जर सद्भक्त असेल, त्या सद्भक्ताच्या त्याच्या अंतकरणाच्या ठिकाणी देव येतो महाराज. आणि झोपला असताना सुद्धा वैराग्याचा उपदेश करतो देव. कोणाला? तशा सद्भक्ताला, ज्याने भार परमात्म्यावर घातला अशा सद्भक्ताला, आणि ज्याने आपल्यावर भार घालून राहिलेला आहे महाराज, आणि त्याच्या मागे अभिमान लावतो. रणवर अहंकाराची गोष्टी विशेष नलगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकष्टी नाचविते. म्हणून अहंकार हा बलवान आहे बरं का. मोठे मोठे अंतकरणाच्या ठिकाणी अहंकार हे सहजासहजी गेलेला नाहीच. एक तर देवानं केला पाहिजे किंवा संताची तर कृपा झाली पाहिजे, आणि संताची कृपा होण्यासाठी त्या देवावर निश्चिंतीनं भार, त्या संतावर निश्चिंतीनं भार आपण घातला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायणा, आता मजा शेकरी तुझे पायी चित्ती दळी, उपजला भाव तुझ्या कृपे सिद्धी जावो. तर आपल्या अंतकरणाच्या ठिकाणी भाव उपजलेला आहे, हे उपजलेला भाव सिद्धीला जाण्यासाठी त्याचीच कृपा लागते महाराज. म्हणून तुकोबाराने म्हणले, उपजला भाव तुझ्या कृपे सिद्धी जावो. तुझी कृपा झाली तर काय होणार नाही महाराज, आमच्या अंतकरणाच्या ठिकाणी भाव उपजलेला आहे आणि तो सहज सिद्धीला जाईल बरं का. त्याला आठवण येईल, आपल्या महात्म्याच्या आठवण येईल, आणि त्या टायमाला तो सदीच्या अंतकरणाच्या ठिकाणी कर. म्हणून मावळी म्हणतात की महाराज, हो वेद मार्ग मुनी गेले त्याच मार्गे चाललो, वेद मार्ग मुनी गेले
त्याच मार्गी चालवलो नकळेचे विषयांना म्हणून उघड बोलिलो चालता धनुर्धरा तरंगाकार हार पोलो जागो निवृत्तेचा तेने फिरले पडळ ज्ञानाचा निजबोध विज्ञान रूपी सकळ निसा वेद मार्ग मुनी गेले त्याच मार्गे चाललो गेले त्याच मार्गे चाललो नकळेची विषयांदा म्हणून उघड बोलिलो म्हणून उघड बोलिलो चालता धनुर्धरा तरंगाकार हार पोलो ज्ञानदेव निवृत्तीचा सर्व द्वैत निसलो सर्व द्वैत निसलो धर्मदागो निवृत्तीचा दिले पिढीले पडळ ज्ञानाचा निजबोध विज्ञान रूपे सकळ नाता निजबोध विज्ञान रूपे सकळ म्हणून माऊली सुद्धा म्हणतात बरं का आपला अनुभव प्रकट करत माऊली वेद मार्ग मुनी गेले त्याच मार्गी चाललो नकळेचे विषयांदा म्हणून उघड बोलिलो चालता धनुर्धरा तरंगाकार हरपलो ज्ञानदेव निवृत्तीचा सर्व द्वैत निरसलो धर्म जागो निवृत्तीचा कुणाचा हो आपल्या गुरुचा धर्म जागो म्हणजे हा वेदाच्या मार्गाने मुनी गेले त्याच मार्गी चाललो आम्ही सुद्धा दुसरा मार्ग नाही त्याच मार्ग चाललो नकळेचे विषयांदा झालेला जीव आहे महाराज ह्या जीवाला काहीही कळत नाही आणि न कळाल्यामुळं आम्ही याच्यासाठी झालो आणि त्या विषयांत जीवाला सांगितलं बाबा ह्या विषयाच्या ठिकाणी काहीही नाही बरं का हा विषय कसा आहे रोहिणीचे जळ जैसे बरं का किंवा आबाळाची सावली आहे महाराज आबाळाची सावली पडली एकाने विचार केला आता घर घालायची काय गरज आहे सावली पडली नाही आबाळाची पण कवा जाईल सांगता येतंय का आबाळ निघून जाईल ऊन कवा पडायला सांगता येत ना घर हे घातलंच पाहिजे कारण विषयाचं समसुख बेगडाची भावली आबराची सावली जाईल रे ज्ञानेश्वर महाराज विषयाचं समसुख कसं आहे तर बेगडाच्या भावलीला एक दिवस बरं दिसेल बरं का एखादा पाऊस पडला तर त्याचा रंग आपोआप निघून जातो तसं विषयाचं सुख आहे महाराज कारण जन्मलेपासून मरेपर्यंत विषय आपल्याला आवडतात विषयाच्या ठिकाणी हे सर्व जग भुललेलं आहे जसं हरिण मृग जळाला भुलावा महाराज उन्हाळ्याच्या दिवसात जळ्या पळतात महाराज लांबून आपल्याला लवणाकडं जळ्या वाटतात ते पाणी सारखंच वाटतं मग हरण पाणी म्हणून पळतं इतकं पळतं महाराज त्याला पुढे ते पाणी दिसतं तो मागं पळतो पाणी पुढे दिसतं शेवट दिवस मावळाच्या टायमाला पळून 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 तो हरण मरून जातं पण त्याला त्या पाण्याचं दर्शन होत नाही पाणी प्यायला मिळत नाही तसं विषयाचं सुख आहे महाराज विषयात कुणाची तृप्ती झालेली आहे महाराज कुणाची झाली नाही बरं का आजपर्यंत झाले नाही म्हणून माऊली म्हणतात विषयाची समसुख बेगडाची भावली आणि आबराची सावली जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्नीचे जायचे इले जाईल काही राहणार नाही बरं का स्वप्नात स्वप्न पडलेलं आहे आणि त्या स्वप्नाच्या ठिकाणी जर आपणाला या ठिकाणी राजा झाला असं तर उठल्यानंतर तो कुठतर भिकारी असा जमिनीवर लोळायला असतो महाराज त्याला वाटतं आणि जर स्वप्न राहिलं असतं तर किती आपण आनंदित राहिलो असतो महाराज राज्य सुख भोगाल तो तिथं
पण जाग झाल्या ते काय झालं, तसं आपण या मानव ध्येयाच्या ठिकाणी जाग झालं पाहिजे बरं का. ध्येय मिळालेलं आहे पण जाग झालं पाहिजे. कसं जाग झालं पाहिजे तर वेळेवर जाग झालं पाहिजे. जोपर्यंत आपले हातपाय चालतात, जेव्हा तुझं सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तर तू आपले सोहित पाय तीर्थयात्रे जाय चुको नको. जर असे काळ दुरी ठेला, तर तू हरिगुण गाय ऐको हिला, म्हणे भाव धरून यावला, जाये त्या नेमाला चुको नको. काळ लांब आहे तोपर्यंतच बरं का. काय आहे तर आपल्याला परमार्थ साध्य करून घेतला पाहिजे. आणि काळाने एक दिवशी उडी घातली महाराज, काळाची या उडी पडलं बा जीवा, सोडविना तेव्हा माई बाप. कोण सोडविलो त्याचा तावडीतून, कोण सोडवणार नाही. ह्याच्यासाठी आपण नरध्येय मिळालेला आहे, याचं तो साध्य करून घेतलं पाहिजे ना. आमच्या नाथ बाबाला नरध्येय मिळाला, त्यांनी सांगितलं नरध्येय दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आणि एवढं जर तुम्ही फक्त केलं तर पुन्हा त्याच्या पुढे सांगितलं आता न लगे तीर्थाचे भ्रमण. ही अवस्था झाल्यानंतर का आधी नाही. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडण, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना आणि तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्हाला काहीही करायचं साधन गरज नाही. तुम्ही तो फक्त भगवंताचं चिंतन करा. अहो ऋषी मुनीने साधू संतांनी चिंतनच केलं महाराज. आपला वेळ वाया जाऊ दिला नाही. दिवसा जन संध्याकाळी म्हणतो कोवार याण्यामध्ये. दिवसा लोकांनी काय काय म्हणायचं नाही ते आरोप लावायचे. एक वेळेस तर असं केलं महाराज, महाराजाचा वाह होऊ लागला. काही लोकांनी म्हणजे बरं वाटत नव्हतं महाराज, काही लोकांना, ज्ञानी लोकांना. महाराजाला गाढवाच्या ठिकाणी बसवलं, चप्पल हार गळीत घातला, चप्पलाचा हार बनवला गळीत घातला. काही लोकांनी जिजाईला सांगितलं महाराज पळा. जिजाई ते महाराजांच्या गळीच्या ठिकाणी हार घातलाय, गाढवावर उशिले महाराजाला. जिजाई त्यात मला जाऊन पाहू लागली महाराज. जिजाईला काय दिसलं, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढं. पाहिल्यानंतर ते गाढव नसून घोडं होतं महाराज. आणि महाराजांच्या गळीच्या ठिकाणी हार होता, ते चप्पल हार नव्हता तर पुष्पहार होता. पुष्पहार म्हणजे फुलाचा हार घातला होता. कारण इतकं सामर्थ्य जे वाईट करतात त्याच्यातून ही साधू संत का कृपा कटाक्षी न्याहाळले आपुल्या पदी बैसलो. इतकं सामर्थ्य अंतकरणाच्या ठिकाणी महाराज. चपलाचा हार हा फुलाचा हार झाला, गाढव होतं त्याचं घोडं झालं. कारण ज्याने भगवंतावर भार घातलेला आहे महाराज, कधीच या ठिकाणी तो वाया जातच नाहीत महाराज. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. सांगावी तो तुम्हाशी संत म्हणत सिद्ध ऋषी सांगा मला म्हणले. ज्यांनी आवडीनं भगवंताचं चिंतन केलं हा वाया गेला असं सांगावी तो तुकोबाऱ्या म्हणले. तुम्हाशी संत म्हणत सिद्ध ऋषी नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला हो. म्हणून ते भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे हो. आणि याच्यासाठीच आपल्याला जीवन या ठिकाणी दिलेलं, हा ध्येय याच्यासाठी दिले. भगवंताचं चिंतन करावं, पायी तीर्थयात्रा करावी, आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी वाईट बुद्धी निर्माण होऊ नये, ह्याच्यासाठी नरध्येय आहे. नरध्येय कशासाठी दिलेला नाही. आणि एक बार जर हा नरध्येय गेला तर पुन्हा काही खरं नाही महाराज. नामदेवराणे हा जाईला हा नरध्येय मग कैचा भगवंत. मोठा साधू संत साधा आपुले हित, आपलं हित साध्य करून घ्या. आणि हा नरध्येय निघून गेला तर पुन्हा भगवंत देवाची गाठ पडणारच नाही. नामदेवरायांचं प्रमाण सांगितलं, एक एक कोणी कोटी कोटी फेरा मनुष्य ध्येय वारा मग लागे. 20 लक्ष येऊनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचेरी भोगाव्या 10 लक्षे. 11 लक्ष येऊनी किड्यामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 30 लक्ष येऊनी पशुच्या घरी मानवा भितरी किती 10 लक्षे 4 लक्षे. मानवा भितरी 4 लक्षे. नामा म्हणे जेव्हा नरध्येय नरा तयाचा मात्रा केला मुडी म्हणले. अरे नरध्येय मिळाला असला, भगवंताचं चिंतन सोडून दिलं आणि या नरध्येयाचं मात्र केलं. मात्र आपण म्हणतो ना कळीवर मात्र राहिले हो, काय सगळी राश आली पण मात्र राहिला, तसं नरध्येयाचं मात्र करून टाकलं या मूळ जीवानं. संत वेळेवर या ठिकाणी जागे गेले आणि त्याच संतांनी आपणाला हा मार्ग दाखवला बरं का. त्यांना कळालं सहज. कळालं म्हणण्यापेक्षा ते संत महात्मे आकड त्यांच्या संगतीत राहणारे लोक होते. आम्ही वैकुंठवाशी
बोलिले जे ऋषी साचे भायवर झाडू संताचे मार्ग आड राहणी वरिले जग उचिष्टाचा भाग उरला तो शिव म्हणजे. तर इतकं सामर्थ्य संत महात्मेकडे होतं आणि हे जात असताना ह्यांना सहज या ठिकाणी कळलं. म्हणून तुकोबाराय म्हणले आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी दुर्बुद्धी तर येऊच नये आणि आली तर त्या जीवाचा घात केल्याशिवाय राहणार नाही बरं का. आता मज आयुष्य करी भगवंतापाशी मागणी मागितली, देवा आता मज आयुष्य करी मला असं करा देवा. आपण सुद्धा त्यांना जर म्हणलं तर काय आपल्या अंतःकरणाची कामना पूर्ण होते हो. हे अनुभव आहे. आपण जर त्याच्यावर भार घातला आणि निश्चिंतेनं राहिलो तर आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी जी इच्छा आहे ती इच्छा तो निश्चिंतीनं पूर्ण करतो बरं का. म्हणून संतांनी हेच या ठिकाणी केलं. म्हणून आता मजायशे करी तुझे पाय चित्ती धरी नव्हे हरे चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान पाय डोळा रूपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण हे अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण तुम्हा मागणे बापा मग दुपारीच्या अभंगाच्या ठिकाणी महाराजांनी हेच मागितलं बघा. चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान रूपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण. आणि हेच एक तुला मागत तो जातारा उचित ते करा माझा भाव जाणून द्या. देव भावच अंतःकरणाच्या ठिकाणी का अंतःकरणाच्या ठिकाणी खरंच सद्भाव आहे का उगं नाटकी करतो त्याला सगळं करतो न सांगता तुम्हाकडे येते अंतर विश्वेश्वर परिहारीचे न लगे म्हणून त्याला सगळं कळतं. म्हणून अंतराचा भाव जाणूनच देव त्याच्यावर कृपा करतो बरं का. आणि कृपा केल्यानंतर त्याची जीवनरूपी नौका हे सहज पहिले तीराला जाते बरं का. पहिले तीराला जाती माऊली साहेब म्हणतात. नंतर माणसाकडं काय आहे स्वतःचा स्वभाव कोणचा आहे महाराज. अहो ममतेच्या लवड सवडी मातेनं पावते गा बापुडी म्हणून जन्म मरणाच्या दुथडी ढवळत ठेली. अहंकाराची एक थड आहे नदी आहे महाराज. मायारूपी नदी वाहू लागलेली आहे. ह्या नदीला एक अहंकाराची थड आहे आणि एक ममता म्हणजे माझं हे माझा हे माझा हे माझा आहे ही एक थड आहे. आणि या थडीच्या ठिकाणी वाहू लागलेलं आपलं आयुष्यरूपी पाणी जीवन आहे बरं का. आणि या पाण्याच्या ठिकाणी काय आहे तर नाना प्रकारच्या मुगरी लय वर्णन केले ते सर. सुसरी भरलेले आहेत मासे भरलेले आहेत. हे काम क्रोधाधिक कोणचे काम क्रोधाधिक ह्या नदीच्या ठिकाणी भरलेले आहेत. आणि या नदीतून जात असताना ते सारखं आपल्याला डंक मारतात म्हणजे आपल्यावर आघात करतात. हे ना पहिले तेराला जाऊ नये असं त्यांचं म्हणणं असतं. मग ते कोणचे आहेत महाराज काम क्रोध मद मत्सर दमाणे अहंकार हे असणारे का विकार आहेत महाराज. आणि त्याला आमच्या तुकोबाराने एक त्याचं वर्णन केलं बरं का. महाराज म्हणतात ओले मृतिकेचे मंदिर ओले मृतिकेचे आत सहाजण उंदीर गुंपा करीतील पोकर कार वासुदेव करिसु वासुदेव करिसु. आता इकडं नदीची उपमा दिले तुकोबाराने तर सांगितले बरं. ओले मृतिकेचे मंदिर हे शरीर रूपी असणार का तर मंदिर आहे महाराज.
ह्याच्यात 6 जण उंदीर असलेले आहेत. ह्या मंदिराच्या ठिकाणी 6 उंदीर आहेत आणि ते काय करतात त्या मंदिराला, म्हणजे त्या गुंप्याला पोकर करतात. पोकर करतात म्हणजे आपण कोणी संताला किंवा देवाला शरण गेलं पाहिजे. आपल्या मनाने या ठिकाणी केलं तर कधी आपले सक्सेस होणारच नाही, आपलं जीवन पैल त्याला जाणारच नाही आपल्या मनाने केल्यानंतर. म्हणून तुकोबाराने त्यांच्यावर भार घातला बरं का. ज्ञानेश्वर महाराजांनी इकडे काय म्हणले, अहममता हे नदी आहे. तुकोबारायण म्हणले हे ओल्ल मृत्तिकेचं मंदिर आहे, म्हणजे 5 वाशेची कोप आहे. आणि याच्या ठिकाणी जर ते उंदीर सावध असले तर या गुंपेचं म्हणजे या झोपडीचं वाटोळ करून टाकतील बरं का. म्हणून या 6 जणांवर विजय मिळवला पाहिजे. 6 जणाला जागेवर खेचलं पाहिजे बरं का. हा जागेवर खेचून ह्याला शिक्षा केली पाहिजे. महाराजांनी एक वेळेस त्यांची मेहुणी आली. मेहुणी आल्यानंतर स्वयंपाक बनवला सुंदर अशा प्रकारचा, आणि जिजाईला ध्यानच नाही मीठ घालायचं. स्वयंपाक वाढला, जेवले दोघही, पण जिजाईचं लक्ष होतं दादा चाकत माकत का जेवतात. महाराजांनी जरा रगडून आणलं. महाराज तुकोबारायाने रगडून खाल्लं. त्या टायमाला मग जिजाई शेवटाला जेवाय बसल्या आणि त्याच्यात मीठच नाही. मग आपल्या मालकाला म्हणते तुम्हाला कळत नव्हतं काय, आता दादाला काय सांगताही नाही मीठ पाहिजे म्हणून, पण तुम्हाला कळत नव्हतं. आता तुकोबारायाने म्हणले अरे बाबा माझ्या जीवीला कसे चवच राहिलं नाही. रामरसाची गुढी माझ्या जीवाने घेतली बरं का. माझ्या जीवन काय घेतलं, एकच छंद घेतलेला महाराज, हरिनामाचा छंद. विठ्ठल विठ्ठलीशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून त्या स्वयंपाकाची चव काय आहे की विषयच माझा हरपणे, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. ही अवस्था संतांची तुकोबारायांची झालेली आहे. म्हणून ते त्यांचा विषय नारायण स्वरूप झालेला आहे. म्हणून जीभ काय झालेली आहे तर रामरसाची गोडी. बाकीचे रस या ठिकाणी काय करतील त्या ठिकाणी, रामरसाची गोडी ज्याला निर्माण झालेली आहे त्या रामरसाच्या गोडीच्या ठिकाणी चव आलेली आहे. त्याला बाकीचे रस तुच्छ वाटतात, बाकीच्या रसाची गोडी वाटत नाही. कुंकडी या ठिकाणी निघून जातात. हे मात नाही महाराज. मग रस विषय या ठिकाणी गेला तुकोबारायांचा, रूप विषय या ठिकाणी संपला, स्पर्श विषय संपला, गंध विषय म्हणजे सुगंध आणि दुर्गंध हे विषय संपला. आपण ऐकंदा जालिंद्रनाथाची कथा, दिवसभर गाईला गवत टाकायचं आणि संध्याकाळच्या टायमाला असं कुशळ जागे जाऊन झोपायचं जालिंद्रनाथाने, जिथं वास घाण येवा. अशा म्हणजे कुणी आपल्याकडे येऊ नये, आपल्याला कुणी वळखू नये. हा महात्मा आहे, ही वळखून येऊ बरं का भूषपिचाच्या अशा अवस्थेच्या ठिकाणी. आता त्याची परीक्षा घेणारे काय असतात, तेवढ्या अवस्थेला काय गेले असतात ते जातातच तिथं आणि त्याच्याकडून आपलं हित साध्य करून घेतात. त्यांना सुगंध आणि दुर्गंधच येत नव्हता. ते कुठच्या जागेच्या ठिकाणी म्हणजे जिथं वास येतोय मुतारी आहे अशा ठिकाणी जाऊन झोपायचे. कारण कुणी आपणाला ओळखू नये. संत महात्मे असंच राहतात महाराज. तुकोबारायाला कोणी वळ केलं का असताना, नाथबाबाला कोणी वळ केलं का हो, किती छळण केलं. पण आपली असं का तर त्यांना शक्ती प्रगट करावी लागली काय टायमाला. झाडाला नैवेद्य काय चारला, दगडाला टाळ वाजवायला लावली महाराज. हे कशासाठी आहे अहो, एवढं सुद्धा हे महाराजांनी दोष आहे म्हणले हे सुद्धा करणं. महाराजांनी एका भोपाळीच्या ठिकाणी म्हणले बरं का, थोडं वर्णन केले रगाज. चालता लागती गा गुण दोषाच्या ठेसा, सांडीला वाट मार्ग झालो निराळा कैसा, पाहतो मी वास तुझी थोर करुणी आस, तुका म्हणे वैद्यराज पंढरीच्या निवाशा. अहो सहज जाता जाता एकानं गुणी माणूस असला, काय माणसं बसले असे रडतो, काय गुणी माणूस आहे हो, काय सुंदर गायन करतो, काय सुंदर या ठिकाणी कथा सांगतो, काय सुंदर याचा सारखा तर आवाज आहे. अभिमान माणसाला निर्माण होतो महाराज. म्हणून याचं एवढं बारकाईने चिंतन तुकोबारायाने केलं की ते म्हणतात चालता लागती गा गुणदोषाच्या ठेचा. हे गुणाचं वर्णन झालं आणि एखाद्यानं काय वाईट माणूस आहे असं म्हणलं की तरीही वाईट वाटतं महाराज. पण हे
आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणचं सर्वस्व निघून गेले पाहिजे बरं का, गुणीही गेले पाहिजे आणि दोषही गेले पाहिजे. आमच्या नाथबाने एक सुंदर असं वर्णन केले बरं का. आता ते असं सहज असं जे आठवणी देत नाही, पण लई वर्णन त्याचं या ठिकाणी केलंय. म्हणून हे गुण आणि दोष आपल्या अंतःकरणातून निघून गेले पाहिजे. आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी एक सद्भाव निर्माण झाला पाहिजे. आणि सद्भाव ज्या टायमाला निर्माण होईल त्या टायमाला देव त्या भक्ताला हा माझा आहे असं म्हणून त्याचा अंगीकार करतो बरं का. आणि जोपर्यंत देव माझा आहे असं म्हणत नाही तोपर्यंत आपण किती बी प्रयत्न करा, काही बी करा, त्याचा उपयोग होत नाही. म्हणून तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा होवा पांडुरंग, तो परमात्मा आपला होवा, ही प्रत्येकाच्या अंतःकरणाच्या ठिकाणी, सद्भक्ताच्या अंतःकरणाच्या ठिकाणची इच्छा पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण पंढरपूर क्षेत्राला निघालो महाराज. आता जात असताना सहजासहजी आपण भगवंताचं चिंतन करत जावं. पुढे जर जात असलं तरी चिंतन करा. आता जागा पुरत नसेल समजा, काही पुढे जात असले पण चिंतनाला खंडून बाकीचं बोलू नका बरं का. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. बाकीच्या कथा त्या घरचेचं असलं त्याचं तसं, त्यानं मग असं म्हणलं, त्यानं असं केलं, शेजारीने तसं केलं, असं वाटेन चालताना गप्पा निघतात महाराज. मग पंढरपूरला जाऊन तुम्ही पंढरपूरची वाडी त्या जीवाला घडतच नाही, त्याला घरचे म्हणतात ते देवाला गेलेत आणि हे घराकडे आठवण काढतो. घरचे परमार्थ करतात, ही घरचा कारभार बघत आहे महाराज. म्हणून जात असताना वाटणी भगवंताचं चिंतन करा. आणि चिंतन केल्यानंतर तो देव हा माझा असं म्हणल्याशिवाय नाही बरं का. म्हणून आमच्या महाराजांनी या ठिकाणी म्हणले, महाराज दुर्बुद्धी ते कदा न उपजो नारायणा, आता मजायशी करी तुझे पाये चित्ती धरी, उपजला भाव तुझ्या कृपे सिद्धी जाव, ना तर त्याची कृपा नाही झाली तर आपल्या अंतःकरणात भाव उपजलेला आहे. ते भाव मात्र भावाचा अभाव होतो. आणि अभाव झाल्यानंतर पुन्हा काय महाराज, तो फिरलं त्याचं महागारी चक्र. जसं चलता चलता उंडन मग इंजन उलट फिरावं महाराज, तसं अभाव झाला. अभाव झाल्यानंतर पुन्हा अनेक प्रपंच, पुन्हा अनेक असं तर संसार, पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम जननी जठरी शेन, इतक्या प्रकारचं दुःख आहे महाराज. ह्या दुःखाच्या बाहेर होण्यासाठी म्हणून त्या परमात्म्याला काकुळतीनं संत महात्मा गेले, एक वेळा तरी ह्या दुःखा वेगळे तुम्ही राचे जाळे उगवणे. एक वेळेस तर या दुःखाच्या बाजूला म्हणजे या जीवन रूपी आमचा सरकार तर हे जीवन आहे, ह्या ध्यायाच्या बाजूला आम्हाला एक बार कर आणि एक बार तुझ्या नामाची गुढी आमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी लागू दे. हेच मागणी मागितली बरं का. वेळोवेळा तुकोबाईने हेच मागणी मागितली. म्हणून आता मग आयशे करी तुझे पाये चित्ती धरी, उपजला भाव तुझ्या कृपे सिद्धी जाऊ. हा, हे तो अंतःकरणाच्या ठिकाणी भाव उपजला नाही. आता आम्हाला पंढरपूरच्या ठिकाणी जाऊ द्या आणि खरोखर तुमच्या चित्त पायेच्या ठिकाणी आमचं चित्त जडून जावं बरं का. हे देवापाशी विनवणी. आणि या ठिकाणी तुकोबाराने केली, उपजला भाव तुझ्या कृपे सिद्धी जाओ. तुका म्हणे आता, महाराज म्हणतात तुका म्हणे आता लाभ नाही या परता, आता मजायशे करी तुझे पाये चित्ती धरी. भजन म्हणलं विठोबार कुमाये, जय जय विठोबार कुमाये, जय जय विठोबार कुमार, 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 जय जय विठोबार कुमार. पुंडलिकावर विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, सद्गुरु गणेशनाथ महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज जय. दुर्बुद्धी दुर्बुद्धीते मना, दुर्बुद्धीते मना,
दुर्बुद्धी ते म्हणा पदो नारायण पदो नारायण आता मजायचे आता पदो धन उपजो नारायण आता मजायचे करे आता मजायचे करे दुर्बुद्धीते म्हणा दुर्बुद्धीते म्हणा उपजो नारायण उपजो नारायण आता धन उपजो नारायण धन उपजो नारायण आता मजायचे करे आता मजायचे करे आता मजायचे करी आता मजायचे आता मजायचे करे आता मजायचे करे पाय पाय तुझे पाय चित्ती धरी आता मजा तुझे पाय चित्ती धरी आता मजायचे करे विठाला 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 पुंडलिका वरदारी विठोल श्री ज्ञानदेव द्वार सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। तुका म्हणे आता लाभ नाही अपरता आता मजा ऐशी करी तुझी पायी चित्ती जरी याच्यापेक्षा लाभ दुसरा कोणताही जीवनात मोठा आहे बरं का कोणता तर भगवंताचे पाय चित्ताच्या ठिकाणी धरणं भगवंताचं चिंतन करणं ह्याच्यापेक्षा कोणताही लाभ मोठा नाही बरं का कोणता म्हणजे आपल्याला नरधेय मिळालेला हे सुद्धा छोटा लाभ आहे पण नामचिंतन येणं हा त्याच्यापेक्षाही मोठा लाभ आहे बरं मुखात हे थोडे सांगून आपली सेवा आटपते घेऊ। एक पिपाजी नावाचा मोठा सावकार होता
आणि त्या सावकार त्या गावाला काही संत मंडळ गेलं, असे पालखी गेला म्हणा गे संत मंडळीची दिंडी गेली. आणि दिंडी गेल्यानंतर तो होता देवी भक्त. मग त्या पिपाजीनं त्यांचं सगळं काही न करता त्यांना शिदा सामुग्री दिली, नैवेद्य बनवला आणि देवीच्या मंदिराच्या ठिकाणी ते गेले. देवीच्या मंदिराच्या ठिकाणी गेल्यानंतर देवीची पूजा अर्चना सगळी केली महाराज. आणि ते नैवेद्य देवी पुढे ठेवला. आई खावा असं म्हणल्यानंतर देवीने सांगितलं, बाळ आपल्या गावाच्या ठिकाणी एवढी वारकरी आलेली आहेत, त्या वारकऱ्याला जेवण न घालता तू मला नैवेद्य आणलेला आहे, ह्याला मलाही मान्य नाही. कारण अरे असा अनंत कोट ब्रह्मांड नायक तो परमात्मा, त्या परमात्माचे लढीवाळ ते वारकरी आहेत. त्या वारकऱ्याला अन्नदान केलं नाही, त्यांना जीव घातलाय, मला निवड घेऊन आलाय, मी खाऊ शकत नाही. कारण मी जर खाल्लं तर माझ्या मालकाला या ठिकाणी राग येईल, म्हणून हे मी शोकार करत नाही म्हणल्याचा. तर तुझा अगोदर आणि त्या वारकऱ्याला अन्नदान घाल. त्या टायमाला त्या पिपाजीला वाटलं म्हणून अरे अरे आपण आज पुस्तोर भक्ती केली वाया गेली, आपण महात्म्याला ओळखीलं नाही. मला प्रत्यक्ष देवी सांगते, मला देवी बोलली नाही कधी, पण आज मात्र या वारकरीच्या गोडात देवी सुद्धा बोलली आणि खरंच आहे म्हणले तिचं. म्हणते पिपाजी महाराज माघारी गेले. सगळ्या वारकऱ्याला पुन्हा अन्नदान अन्न निर्माण केलं आणि अन्नदान त्यांना सगळ्याला केलं महाराज. आणि वारकरी गेले. आणि त्या टायमाला त्याला वाटलं, बर्या काळी दिला अवकाश, नाही पावलो आयुष्यनाश, कार्य कारण उरला शेष, गेले बुस जाऊ परते. बर्या काळानं अवकाश दिला म्हणजे आज कळजिस्तोर देवदेव मला परमार्थ कळजिस्तोर या काळानं मला ठेवलं, याची गरज होती महाराज. आणि खरोखर आज मला कळालं. मग मला किती चांगलं माझं झालेलं आहे महाराज. देवदेव कळजिस्तोर संताचं महत्व कळजिस्तोर मला काळानं नेलं नाही, हेच महत्वाचं झालं असं त्या पिपाजीला वाटू लागलं. आणि महाराजांनी हेच म्हणतात, बळी काळी दिला अवकाश, आजपासून आमच्या आयुष्याचा नाश झाला नाही आणि आता उरलेलं हरी तुम्हाला समर्पण, उरलेलं आयुष्य तुमच्यासाठीच असा ते विचार केला. त्या वारकऱ्याला जीव घातलं आणि जीव घालून तो वारकऱ्याला वाट लावलं, वैराग्य निर्माण झालं महाराज. आणि ते निश्चय केला आता त्याग केला पाहिजे या प्रपंचाचा. तुकोबाऱ्यासारखं तुकोबाऱ्याने काय केलं, प्रपंच रत्ना सर्व ही भोगून त्यागिली, अनुतापाच्या ज्वाळे दिये बुद्धी हरवली, वैराग्याचे निष्ठा प्रगट होऊन दाखविली, अहंता ममता दौडून निज शांती वरिली, जे जे आजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. पवा महाराजांनी काय केलं, प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागिली, भोगली अगोदर आणि पुन्हा त्याचा त्याग केला. कसा त्याग केला महाराज, पुन्हा त्याच्याकडे पाहिलं नाही महाराज, भोगून त्याग केली. पुन्हा काय झालं तर वैराग्यांतकरणाच्या ठिकाणी निर्माण झालं, वैराग्याचे निष्ठा प्रगट होऊन दाखविली. काय वैराग्य आहे, अहो बोरीनं मारलं बंबाजी गोवानं, बोरीच्या काताडीनं मारलं, एवढं वैराग्य महाराज. माझा ध्येयच नाही, ध्येय नव्हे, मी सरे उरला उरे विठ्ठल, ही अवस्था महाराजांची झाली महाराज. म्हणून त्याने उरलं ते हरी तुम्हा समर्पण, तुझ्या भजनासाठीच उरलेलं आयुष्य, असं तुकोबाऱ्याने निश्चय केला. तसा आहे बंबाजी वण, त्या पिपाजी वण विचार केला, उरलं हे हरीला समर्पण आता म्हणजे आता काही करायचं नाही. आणि ते वारकऱ्याला वाट लावलं आणि द्वारकेचा मार्ग धरला, द्वारकेला गेले महाराज. तिथं जा राहून 4 महिने चातुर्मास केला. पण जात निघताना काय झालं होतं, मालकीने म्हणले मला महाराज तुमच्या संग यायचं. तिने म्हणले असं येता येणार नाही, सगळ्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे, तुझ्या अंगावर नाना प्रकारचे अलंकार आहेत, हे गरीब गोला वाटून दिले पाहिजे. आणि खरोखर तिने म्हणले तुम्ही जर माझी या ठिकाणी पती आहात, तुम्ही माझ्या सरजीव प्राण आहात, तर या अलंकाराची मला काही गरज आहे. खरं अलंकार चालला म्हणजे ह्या अलंकाराला कुठे घेऊन बसू. आणि खरोखर तिने अलंकार ते वाटून टाकले. आणि वाटून टाकून काय केलं तर पतीच्या संघ निघून गेली महाराज. 4 महिने दिवस कुठे द्वारकेच्या ठिकाणी काळक्रमण केला त्या पिपाजी बुवाने. भगवंताच्या भक्तीत तो 4 महिने चातुर्मास केला. आणि 4 महिने झाल्याच्या नंतर दुसऱ्या तीर्थाला निघाले. आणि तीर्थाला जाता एका अरण्याच्या ठिकाणी आल्यानंतर एक वाघ त्यांना आडवा आला. मोठा होता महाराज वाघ. आणि ते वाघ आडवा आल्यानंतर लगेच त्यांच्या मालकिनीनं पाहिलं आणि पिपाजी बुवाला म्हणते महाराज तो वाघ आडवा येऊ लागलेला आहे आपणाला, तो खाऊन टाकेल ना. महाराजांनी म्हणले
त्यांची व्रती काय झाली, व्रती ही निवृत्ती झाली, जन न दिशेत येते, मी माझे हरपले ठाई जेतीच्या तेथे, ही अवस्था महाराजांची झाली होती. त्या टायमाला ते म्हणले, अरे बाबा त्या वाघाती माझा पांडुरंग भरलेला आहे, माझे जो पांडुरंग वास्तव्य करतो तेच पांडुरंग त्याच्याही अंतःकरणाच्या ठिकाणी वास्तव्य करतो, तो काय मला खाणार आहे. अहो सहज जातात महाराज, वाघ आडवा येत आहे, त्यांची मालकीने ते वाघ जवळ आले, त्यांचे डोळे झाकले महाराज. आणि डोळे झाकल्यानंतर काय झालं, इकडं घटना काय झाली, तर यांच्या पायाचा रजकण दिसता त्याच्या अंगावर गेला बरं का. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाई, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागी, अवस्था झाली महाराज. ह्यांच्या पायाचा रजकण त्या वाघाच्या अंगावर गेल्यानंतर त्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणचा जो विकार आहे, कोणता राग, हे विकार आहे महाराज. आणि खावं त्या पिपाजीला अशी त्याची भावना होती ना, रज लागल्या का वासनेचे बीज जळून जाय, त्यांच्या अंतःकरणाच्या ठिकाणची वासना गेली महाराज. आणि त्या पिपाजीच्या पायावर तो वाघ लुळू लागला. मालकीनं डोळे उगवले महाराज, काय केलं वाघानं पाहते तर गडबडा वाघ लोळत आहे महाराज. महाराजांनी आपल्या गळीच्या ठिकाणची माळ काढली आणि त्या वाघाच्या गळीच्या ठिकाणी अडकवली. आणि ते अडकवल्यानंतर वाघ अनन्य भावाने शरण गेला महाराज, हात मस्तकावर ठेवला. त्या दिवसापासून वाघाने हिंसा कर्म सोडलं महाराज. आता आपण एवढे वारीला निघालेला हो महाराज, किती माणसाच्या गळीने माळा असलेल्या, वाघाने हिंसा कर्म सोडून दिलं. अहो वाघ त्याच्यावर जगतो पण त्याने हिंसा कर्म सोडलं, मग खात असेल काय, तो झाडाचे पडलेले पानं खाऊ लागला. झाडावरलं पान सुद्धा तोडत नाही, पडलेले पानं खायचे आणि आपला उदरनिर्वाह करायचा. आणि त्यांनी माळगळीच्या ठिकाणाला चिंतन भगवंताचं करायचं महाराज. त्या टायमाला तो वाघ एक मोठ्या महात्म्याच्या जन्माला गेला, दुसऱ्या जन्माला. जसा राजानं कशाचे चिंतन केलं, तो जड भरत राजानं तर हरणाचं चिंतन केलं महाराज. आणि चिंतन केल्यानंतर काय झालं, तर तो हरणाच्या जन्माला गेला. माऊली म्हणतात, मरणांते जया जो आठवे तो त्याच गती ते पाहे बरं का. मुळे ऐकावे, वाणावे, स्मरावे मातेची तुवा, माझंच भजन कर, माझं स्मरण कर आणि माझीच मूर्ती पहा. मग ज्या टायमाला मराच्या टायमाला तेच ध्यानात येईल आणि तो त्या गतीला जाऊन पोहोचील बरं का. तसा वाघ सुद्धा भगवंताचं चिंतन केलं, नरसिंह म्हणून जन्माला, इतकं सामर्थ्य आहे. आणि त्या राजानं हरणाचं चिंतन केलं आणि काय केलं, भगवान हरणाचं चिंतन केल्यानंतर हरणाच्या जन्माला गेला राजा. जळ भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. हे वासना इतकी आणीवार आहे महाराज, साधू संतांनी हेच अगोदर बाजूला हाणून खाल्ली. म्हणून आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नास आयुष्याचा, आता तर माळा घाला, गेलेलं जाऊ द्या. उगं पांडुरंगाच्या वारीला निघाला, नाताबरोबर निघाला म्हणून सांगायचं महाराज. वाघानं घातली, मग वाघा एवढं तर आपण हिंसा केलेली नाही, तशाचा उद्धार होतो, आपला का होणार नाही. आणि असं करता करता त्या पिपाजीनं आपली जो जीवनरूपी नौका ही महाराज, हे या परमार्थ चिंतनाच्या ठिकाणी हे कडला नेली बरं का. आणि खरोखर महाराजांनी म्हणल्याप्रमाणे बरी या काळी दिला अवकाश, ह्या न्यायाप्रमाणे त्यांनी आपलं चिंतन या ठिकाणी केलं आणि शेवट आपला उद्धार करून घेतला. म्हणून आपणही आपला उद्धार करून घ्यावा. हे सर्वाच्या पायाला नाथबाबांनी केली, तुकोबाराने केली, माऊलीने सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. आता त्यांनी सांगितलं तेच आम्ही तुमच्या पुढे, त्यांचंच उचिष्ट भाग तुमच्या पुढे ठेवलेला आहे महाराज. आता तुम्हाला काय करायचंय तुम्ही ठरवा. आणि आपल्या जीवनाची नौका कुंकड न्यायची आहे, हे तुमच्या हातात आहे महाराज, तुमच्या हातात आहे. इथून जर एक बार गेलं पुन्हा आपल्या हातात नाही. का आपल्या हातात नाही, मग म्हणलंय का नामदेवरायाने, हो जाईल हा नरदे मग कैसा भगवंत, उठवणी वेगेशी चला जाऊ राऊळ असे, आणि जळती पातकाच्या राशी काकड आरती देखील आहे बरं का. इतकं सामर्थ्य चिंतनाच्या ठिकाणी आहे. म्हणून तेच चिंतन आपण या ठिकाणी करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञान राजा माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञान राजा माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञान राजा माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञान राजा माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञान राजा माऊली. हो
गणेशनाथ 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 पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव सारा सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। राम तुका 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 राम पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। तुकाराम 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 तुका म्हणे आता लाभ नाही अपरत तुका म्हणे आता तुका म्हणे तुका म्हणे आता तुका म्हणे तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता लाभ नाही परता लाभ नाही परता आता मजाई आता लाभ नाही परता लाभ नाही परता आता मज ऐसे करे आता मज ऐसे करे आता मज ऐसे करे आता मज ऐसे करे तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे
तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता राघवैया परता राघवैया परता आता मदईके करी आता मदईके करी लाभो नाही परता लाभो नाही परता आता मदई शिवाय आता मदई आता मदई शिवाय आता मदई शिवाय आता माझा ऐसे तारी आता माझा ऐसे तारी आता माझा ऐसे तारी आता माझा ऐसे रामकृष्ण गरड रामकृष्ण विजय विजय आता माझा ऐसे तारी तुझे पाया सिद्धिदारी आता माझा ऐसे तारी तुझे पाया सिद्धिदारी आता माझा ऐसे तारी आता माझा ऐसे तारी आता माझा ऐसे तारी आता माझा ऐसे तुझे पाये आता मजा ऐसे करी आता मजा ऐसे करी ऐसे करी आज आपली पालखी या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी अन्नदानाची सेवा विजय रामकृष्ण गरड यांनी केलेली आहे. आता त्यांचं वर्णन करायचं म्हणलं आता अशा भाषेतून करायचं म्हणलं, गावडे शस्त्र ब्राह्मण भोजना घातलिया जाण तर पुण्यक्षेत्रीचा एकची जाण. गावात विधी करणारे ब्राह्मण असतात महाराज, पंचांग सांगणारे काही तर सत्यनारायण करणारे, असे 1000 ब्राह्मण जीव घातले तर पुण्यक्षेत्रीचा एकच ब्राह्मण म्हणजे पंढरपूरच्या ठिकाणचा एकच पुण्यशील माणूस घातला तर पुण्य लाभतं. मग त्याच्या पुढे नाथबाबा म्हणले, आयशे पुण्यक्षेत्रीचे एक शस्त्र जाणा तर एकच पंडित जाणा म्हणले, एकच पंडित जीव घातला तर तेवढं पुण्य. अशा 1000 पंडित जीव घातलेलं पुण्य तेवढं, एक संन्यासी जीव घातलेलं पुण्य तेवढंच. अशा 1000 संन्यासी जीव घातलेलं पुण्य तेवढं, एक परमहंस नावाचा संन्यासी जीव घातलेलं पुण्य तेवढं. अशा 1000 परमहंस पुण्य जीव घातलेलं पुण्य तेवढं आणि एकच ब्रह्मवेता जीव घातलेलं पुण्य तेवढं. आता तिथं पुढे सांगितले बरं का, आयशे ब्रह्मवेते अपरंपर. काय म्हणले? आयशे ब्रह्मवेते अपरंपर न हे नामधारका बरोबर एका जनार्दनी नामधारकाची सादर म्हणले.
नाथबाबा म्हणतात, नामधारकाचं इतकं शक्ती आहे महाराज. 1000 गावातले ब्राह्मण 100 पुण्यक्षेत्राच्या ठिकाणचं किती पुण्य वालो, तसं हे हरिभक्त आहेत महाराज. नाथ बाबा हे आपल्या बाळगोपाळाला घेऊन पंढरपूरला निघालेले आहेत आणि त्यांची सेवा या मालकाकडून घडती महाराज. मग यांचं भाग्य किती म्हणावं. 1000 ब्राह्मण गावातले 1 क्षेत्र पुण्यक्षेत्राच्या ठिकाणचा, तर हे वारकरी पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी जाणारे आहेत आणि ह्यांचं अन्नदानाचा जो असरका वाटा त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे यांच्या ठिकाणी करिता तिथं सांगितले, करिता उरत अर्ध पुण्य लाभे, मोडिता दोन्ही नरक, म्हणून ते करतात. यातलं अर्ध पुण्य या वारकऱ्याचं कल्ल्या ठिकाणी लाभतो. ते भाग्यवान आहेत आणि भाग्यवानाशिवाय हे सेवा बाकीच्याला घडत नाही महाराज. कारण अनंत जन्माच्या ठिकाणी माग हेच करीत आलो आम्ही बरं का. तुकोबाऱ्यांचं प्रमाण अनेक जन्माच्या ठिकाणी माग करीत आलो म्हणून आम्हाला त्याची आवड आहे. तसं ह्या मालकाला म्हणजे या गरुड मंडळीला ह्याची आवड आहे आणि आवडीनं वारकरीची सेवा करतात, नाथबाबाची सेवा करतात. म्हणून त्यांच्या पदराच्या ठिकाणी एवढं पुण्य प्राप्त होतं महाराज. आणि हे सेवा नाथांची त्यांच्याकडून अनेक असंच घडत राहावी. त्यांच्या पुढं पिढीने पिढा असला तर हे सेवा घडत राहावी. हे नाथबाबाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी आपण विनवणी करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोला बोलिले लेकरू येडे वाकुळी, देवा नाही चारिला विकार व्यापुला. ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा. आज पुरे नव सदन आज पुरे नव सदन आज पुरे नव सदन धन्य 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 धन्य
पंढरीचा वार करी वारी पंढरीचा वार करी वारी पंढरीचा वार करी वारी सुकोण बिहारी माझ्या सगळा हरीची दासा कल्पनेची वादा नोकरी काळी अहंकाराचा वारा न लागू राहायचं समाजा विश्वासा भाविकाचे नामागणे त्या असावे कल्याण जाण केली दान मागणे एक तुझ प्रति आहे देशलरी पाहे पांडुरंगा या संताची निर्वे हे जुने आणि काजने मागू देवा आता उदार तो होये मज ठेवाई संतांचे ज्ञानदेव तुकाराम